तर नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या टॅरोच्या वेबिनारमध्ये. तर याबद्दल मी तुम्हाला आज डिटेल माहिती सांगणार आहे. टॅरो काय आहे, कुठून असे निर्माण झाले आणि कसा त्यांचा आपल्या लाईफमध्ये उपयोग होतो. तर सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की आपल्या पृथ्वीचा रंगमंच हा अत्यंत सुंदर आहे. रंगमंच म्हणजे काय? एक प्रकारचा म्हणजे हा एक स्टेज आहे असं समजा, आणि त्याच्यावर भगवंताने म्हणजे ज्या क्रिएटरनी खूप काही सुंदर सुंदर सागर तर म्हणजे पर्वत, जंगल आणि अप्रतिम सुंदर असे किनारे, समुद्र, मैदान, प्राणी, इतक्या इतक्या प्रकारचे प्राणी, इतक्या प्रकारचे जीव, या सर्व गोष्टींनी ही पृथ्वी अगदी भरून गेलेली आहे. आणि खरंच मनुष्य प्राण्यासाठी पृथ्वीवरचं जीवन हे आव्हानात्मक आहे. जरूर है ना. कारण लहानपणापासून तर कुमारवय किंवा तारुण्यात किंवा म्हातारपणामध्ये ही वाढ जी होत असते ती प्रत्येक याच्यामध्ये काही ना काहीतरी दुःखदायक असतेच. त्याच्यामध्ये आपल्याला शारीरिक यातना, परिस्थिती म्हणजे गरिबी, श्रीमंती, दुःख, सुख किंवा मृत्यूच्या घटना, आणि ह्या सर्व गोष्टीमुळे कसं होतं, जीवन दुःखदायी बनू शकते. परंतु प्रत्येक गोष्टीची विरुद्ध बाजू पण असते. म्हणजे जसं प्रकाश, अंधार, जवळ, दूर, खाली, वर, डावे, उजवे, गरम, गार, अशाच प्रकारे आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अशा गोष्टी आपल्याला अनुभवायला येतात. तर मित्र, शत्रू, प्रेमात पडतं कोणी तर प्रेमभंग होऊन जातं कोणाचं, सुरक्षितता असते तर अनिश्चितता असते, आनंद असला तर दुःख होतं, निराशा आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक मानवाला सद्गुण आणि दुर्गुण हे सुद्धा ह्या पृथ्वीवर प्रत्येक गोष्टीला अशी विरुद्ध गोष्ट म्हणून दिलेली आहे. आणि ह्याच तत्वावर जेव्हा तुम्ही जीवनाचा प्रवास सुरू करता, तेव्हा तुम्ही सर्व साधनाने संपन्न आहात, अत्यंत शक्तिमान आहात, अशा क्षमताने तुम्ही जन्मलेले आहात. हे तुम्हाला माहीतच नसते. माहिती आहे का? अडथळे, आव्हान पार करून तुम्ही तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्ष आणण्याची प्रचंड क्षमता तुमच्यात आहे. हे माहितीच नाहीये. पण मर्यादित अशा विचारांनी आपलं मन आणि चित्त हे आपलं असं मर्यादित बनलेलं आहे. आणि यामुळेच आपल्याला आपल्या मूळ स्वभावाची किंवा प्रचंड क्षमतेची आठवणच राहिली नाही किंवा माहीतच नाहीये. तर ह्याच गोष्टीचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. तर टॅरो कार्ड हे शास्त्र असं आहे जे आपल्या विचारांना पकडतं. म्हणजे विचारांच्या मार्फत जी एनर्जी असते तिला पकडल्या जातं. आपण आपले विचार त्या पद्धतीने बदलवून आणि आपण आपले सामर्थ्यपणा लावून आपलं भविष्य बदलू शकतो. तर हे टॅरो कार्ड्स म्हणजे असं ज्योतिष्य जसं म्हणतो की पुढे असं होईल, पुढे तसं होईल, अशा टाईपचं भविष्य म्हणून नाहीये. पण हे भविष्य आपण आपल्या विचारांच्या मार्फत कसं क्रिएट करून राहिलो, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, समोर जातोय की मागे जातोय की काही भीती कॅरी करतोय समोरच्या जीवनामध्ये, तर ह्या विचारांना आपण पकडतो. आणि तशा पद्धतीने आपण आपलं आयुष्य म्हणजे भविष्य आपण आपल्या पद्धतीने सामर्थ्यपणाला लावून बदलू शकतो. तर भविष्य आपल्याच हातात आहे. पास्ट टेन्स तो गेला, ते एक डेस्टिनी समजा की ते होऊन गेलं, त्याला तुम्ही बदलवू नाही शकत. पण भविष्याची जाणथोड जर विचार आला ना, तर आपण त्याला तिथे बदलू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला विचारायला पकडायला शिकायचं आहे. आणि स्वतःच्या आयुष्यात आणि दुसऱ्यांच्या पण आयुष्यामध्ये दुसऱ्यांना पण आपण मदत करू शकतो टॅरो कार्ड शिकून. हे बघा, एक न याचा पर्यायचा म्हणजे ब्रह्मांडाचा एक नियम तुम्हाला मी सांगते. ब्रह्मांडाचा नियम म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नियम तर तुम्हाला माहिती आहे. तसाच कारण आणि परिणाम हा पण एक नियम आहे. कारण म्हणजे आज आपण जे आहोत त्याचा जो परिणाम दिसतोय आज, याचं कारण काहीतरी काहीतरी झालेलं आहे. आणि आज आपण जे कारण तयार करतो आहोत त्याचा परिणाम पुढे कधी ना कधीतरी दिसून येणारच आहे. म्हणजेच कृती आणि फलित यांचा संबंध लक्षात घेतला पाहिजे. कोणतंही कार्य जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. आणि कारण आणि परिणामाचा हा नियम असा आहे की जसं पेरणी आणि उगवायचा नियमासारखा असतो. म्हणजे शेतकरी पेरणी करतो आणि काही दिवसांनी ते धान्य उगवलं जातं. सेम असाच नियम आहे की तुम्ही जे पेरणार तेच तुम्हाला उगवणार आहे. पण त्याच्या मागे, त्या नियमाच्या मागे अजून 5 गोष्टी सांगता येतात. ती म्हणजे पहिली म्हणजे आपल्याला पेरण्याची इच्छा असली पाहिजे.
म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इच्छा, की तुम्हाला ती गोष्ट पेरायची आहे, जी तुम्हाला पाहिजे आहे, ती इच्छा असली पाहिजे. नंबर दोन, पण जे पेरतो तेच उगवतं. तुम्ही बटाटे लावले तर बटाटेच उगवतील, टोमॅटो उगवणार नाही. हा निसर्गाचा नियम आहे. नंबर तीन, उगवण्यासाठी प्रथम आपण पेरले पाहिजे, म्हणजे पेरण्याची क्रिया असते. तर आपल्याला काही मिळण्यापूर्वी आपण पहिले दिलं पाहिजे असते. असं नाही की अरे मी इथे इच्छा केली, आता खूप लॉ ऑफ अट्रॅक्शन चालू आहे सध्या खूप जिकडे तिकडे, अरे मी तर लॉ ऑफ अट्रॅक्शन करते करते करते, असं होणार नाही. तर तुम्हाला काय पाहिजे त्याच्यासाठी आधी पेरणी करावी लागते, है ना. तर म्हणजे जोपर्यंत तुम्ही चुलीत आग पेटवत नाही तोपर्यंत तुम्हाला उष्णता मिळणार नाही. तर हे असंच आहे. पण काही माणसं देण्यापूर्वी सतत काहीतरी मिळण्याची वाट बघत असतात. तर असं वागून चालत नाही. त्याच्यानंतर आहे की आपण जेव्हा बीज पेरतो तेव्हा एकच फळ उगवत नाही. कोणतेही बीज आपण पेरलं तर एका झाडाला एकच फळ लागत नाही. तर आपण जे बीज पेरतो त्याला अनेक म्हणजे कितीतरी पटीतने आपल्याला पीक मिळत असते. हा निसर्गाचा नियम आहे. तर जसं आपण सकारात्मकता पेरलं तर सकारात्मकता मिळेल, नकारात्मक पेरलं तर अनेक पटीने नकारात्मकतेचं पीक मिळेल. निसर्ग हा नेहमी असंच काम करतो. पण लोक मात्र निसर्ग नियमाच्या विरुद्ध जाताना दिसतात. आणि आपण आणि पाचवा नियम शेवटचा, की आपण ज्या दिवशी बीज पेरतो त्याच दिवशी ते उगवत नाही. हे शेतकऱ्याला पण माहिती असतं. पेरणी आणि कापणी याच्यामध्ये एक निश्चित कालावधी असतो. आणि प्रत्येकाचा, की कोणतं झाड बिलकुल आज पेरलं तर उद्या त्याचे कोंब मिळतं. पण काही जणांना 8 दिवस लागतात, काही जणांना महिना लागतो, काही झाडांना जसं बांबू सारखा याला तर म्हणतात 11 वर्ष लागतात पूर्ण मोठं व्हायला. तर अशा पद्धतीने प्रत्येक बीजाचं उगवण्याची काही वेळ असते, कालावधी असते. तर हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर अशाच पद्धतीने आपल्याला हा कार्डद्वारा ह्या भविष्य जाणण्याची कला आपल्याला उमजते किंवा आपल्याला समजतं. तर टॅरो कार्ड्स ही एक संकेत विद्या आहे. म्हणजे आपलं भविष्य आपल्या आतमध्येच लपलेलं आहे, आपल्या विचारांमध्ये लपलेलं आहे, पण आपल्याला ते ओळखता येत नाही. आणि इथेच आपल्याला आपले टॅरो कार्ड्स मदत करत असतात, की आपलं पास्ट काय होतं, आपण फ्युचर काय क्रिएट करतो आहोत, किती करण्याचा आपल्याला काय किती जोश आहे किंवा किती कमी आहे, म्हणजेच फ्रिक्वेन्सी कशी आहे. तर याचा एक डिव्हाइन गायडन्स आपल्याला टॅरो कार्डच्या द्वारे मिळत असतं. तर टॅरो कार्ड हे अंतर्मनाच्या चेतनेशी जोडल्या जातात. आणि त्याच्यामुळे टॅरो कार्डच्या मध्ये जे चित्र असतात, काही चित्र मी तुम्हाला दाखवेलच कसे टॅरो कार्ड असतात काय. तर त्या चित्रांद्वारे जसं आता आपण जसं ए फॉर ऍपल म्हणतो, तर आज ऍपल दिसल्याबरोबर आपल्याला म्हणतात की ऍपल, ए फॉर ऍपल. आज मोठे झालो, इतकं झालं, इतकं काही शिकलो, तरी पण ऍपल दिसल्याबरोबर ए फॉर ऍपल आपण विसरत नाही. तर अशी ही सांकेतिक भाषा असते. त्याच्यातून आपल्याला आपल्या लाईफमध्ये काय घडते आहे याचं प्रत्यक्ष गायडन्स मिळत असते. आणि ते ओळखून आपण आपलं भविष्य बदलू शकतो. समजा ते चुकीचं असेल किंवा आपल्याला नको असेल किंवा आपल्याला जी भीती आहे ती भीतीच भविष्यात उतरू शकते, असं जेव्हा समजलं तर आपण ते बदलू शकतो. तर खरं म्हणजे आपल्या विचारांमध्येच आपलं भविष्य लपलेलं आहे. हे आपल्याला त्या टॅरो कार्ड मधून वाचायला शिकतो आहे आपण. आणि आपण हे जर वाचायला शिकलं तर आपण आपलं भविष्य आपल्याला पाहिजे तसं आपण बदलू शकतो. म्हणजेच आपण आपले विचार बदलू शकतो. म्हणजे आपल्याला बीज कोणतं पाहिजे, टोमॅटोचं बीज आहे तर टोमॅटोचं बीज पेरूया मग, हो की नाही. तर तिथे आपण बटाटे उगवतील म्हणून आपण याची वाट बघू शकत नाही. आणि नेमकं आपण हेच करतो आहे बरं का. म्हणून आपल्याला फ्रस्ट्रेशन होतं आणि आपल्याला असं वाटतं की मी तर असं का करत नाही, मग लोक माझ्याशी असं का वागतात. दुसऱ्यांना कशाला, मी स्वतःसाठी बोलायची अशी की मी तर खूप साधी सिंपल आहे, मी तर कधी कोणाच्या पैशांना म्हणजे नजर नसते माझी, असं नाही. पण मला स्वतःलाच माहिती नव्हतं की पैशांबद्दलचे माझे काय विचार होते. म्हणजे माझं डीप बीज काय होतं. तर बीज होतं माझं पैशांविषयीची द्वेष, पैशांविषयीची भीती. तर अशा पद्धतीने ती भीतीच त्याचंच झाड आलं आणि ती भीतीमुळे माझे पैसे राहिले नाही. तर अशा पद्धतीने आपण आपलं स्वतःच आतमध्ये अंतर्मनामध्ये आपले काय विचार आहेत किंवा काय भावना आहेत हे आपण जाणू शकत नाही. तर अशा वेळेस आपल्याला ही टॅरो कार्डची विद्या म्हणजे गूढ विद्या म्हणतात तिला, तर ही आपल्याला म्हणजे मदत करू शकते.
आणि तसंही भविष्याचा वेध घेण्यासाठी मानवी म्हणजे माणसाची सहज प्रवृत्ती असते. म्हणजे भूतकाळामध्ये डोकवणं आणि भविष्याचा शोध घेणं ही नेहमी आपल्याला भुरळ पाडत असते. एक त्यांना मिनिट. आता वाटतं वाटत आणि सगळ्यांनी शुभांगी मोबाईल ठेवा वानखेडे, बाजूला. शुभांगी वानखेडे, शुभांगी वानखेडे प्लीज म्यूट करा. ते ना बेटा. शुभांगी वानखेडे. पुढून माझ्याकडून म्यूट होत नाहीयेत म्हणून म्यूट ऑल करून टाकते मी. एक मिनिट. चला ओके. तर काळजी घ्या सगळ्यांनी, म्यूट करून ठेवा म्हणजे इतरांना पण डिस्टर्ब होणार नाही. आणि ही खूप सुंदर गोष्ट तुम्हाला माहिती होते आहे, थोडस लक्ष देऊन ऐका. ठीक आहे. तर कारण हे काही हे नाही अंधश्रद्धा किंवा काही म्हणतो आपण किंवा काही असं गेम नाही आहे, हे प्युअर सायंटिफिकली एक गोष्ट आहे. तर ही समजली ना तुम्हाला, तर तुम्ही खूप सुंदर म्हणजे स्वतः आणि इतरांना पण तुम्ही मदत करू शकता. आणि हे काम करणं म्हणजे खरंच इतकं पुण्याचं काम जातं ना, की आपल्यामुळे कुणाच्या आयुष्यामध्ये चांगला बदल होतो आहे. ती खूप जबरदस्त गोष्ट आहे. है ना. तर निसर्गाने आपल्याला निवडलेलं आहे असं समजा. नाही तर आज बघा ही ऍड माझी किती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. पण त्यातून काहीच लोक इथपर्यंत पोहोचलेत आणि काहीच लोक पुढे जाऊ शकतात. होय ना. तर बघा, पण चांगलं निमित्त झालो ह्या संसारामध्ये, याच्यापेक्षा अजून चांगली गोष्ट नाही आहे कोणती. ओके. तर टॅरोचा अर्थ असतो गूढविद्या. गूढविद्या म्हणजे काय होतं, भविष्यात लपलेली गोष्ट जाणण्याची कला, अज्ञात गोष्टीचा शोध घेणे किंवा आकलन करणे. म्हणजे जीवनामध्ये अनेक ठिकाणी अनेक परिस्थितीमध्ये जिथे आपल्याला त्रास होतो, तिथे काय करावं समजत नाही, अशा वेळेस आपल्याला टॅरो कार्डचं मार्गदर्शन उपयुक्त ठरतं. जीवनाकडे बघण्याचा एक नवीन मार्ग किंवा दृष्टिकोन मिळतो. है ना. ह्या टॅरो कार्डमध्ये प्रकृती, प्राणी, व्यक्ती असे प्रतिकात्मक रेखांकित चित्र आणि सांकेतिक भाषेत आपल्याला आपल्या विचारांची दिशा कशी आहे हे सांगत असतात. म्हणजे त्याच्यावर जे चित्र असतात किंवा त्या चित्रांमध्ये म्हणजे प्रकृती, प्राणी, वनस्पती किंवा व्यक्ती यांचे असे काही चित्र असतात रेखांकित, त्याच्यावरून आपल्याला आपल्या विचारांची दिशा कशी आहे हे सांगत मिळतं. आणि हे कम्प्लिटली एनर्जीवर काम करत असते, की जशी आपल्या एनर्जी फ्रिक्वेन्सी असेल तसंच आपल्या जीवनामध्ये रिझल्ट मिळत असतात. तर तशा ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या हातामध्ये एक आहे की ठीक आहे, कार्ड बघून काय अर्थ म्हणजे भविष्य बघून काय अर्थ. तर इतर वेळेस जसं आपण कुंडलीमध्ये बघतो की तुमच्या भविष्यामध्ये असं आहे तसं आहे, आपण मग रडत बसतो. मग ते लोक उपाय सांगतात, की हे क्रिस्टल सांगतात, ते सांगतात, ही पूजा सांगतात, इथे जातात. इथे तसं काहीच करायचं नाही आपल्याला. इथे फक्त तुमचे विचार बदलवायचे. विचार बदलवा म्हणजे हा एक प्रकारचा संकेत दिलं जातं, की तुम्ही ह्या निगेटिव्ह विचारांकडे जाताय किंवा हे विचार तुम्हाला कसे ते डाऊन आणू शकतात किंवा तुम्हाला तुमचं काम कसं बिघडवू शकतात. तर अशा पद्धतीने टॅरो कार्ड अंधारात प्रकाश दाखवण्याचं काम करत आहे असं समजा. म्हणजे ही एक ईश्वरीय म्हणा किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती. जिथे आपण रेखी शिकतो, तर तिथे ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती म्हणजे रेखी है ना, म्हणजे प्राणशक्ती. तर ह्या प्राणशक्तीचे म्हणजे त्याचा मार्ग कोणता आहे, त्याचं काय फ्रिक्वेन्सी काय आहे, ही ओळखण्याचं काम म्हणजे टॅरो कार्ड्स करत असतात. तिथे बरोबर त्या कार्ड्सच्या चित्रामध्ये जी एनर्जी क्रिएट होते, ती एनर्जी तुमच्या विचारांमध्ये मॅच होते आणि ते दिसतं. ते कार्ड्स वाचण्याची शक्ती, वाचण्याचं कार्य म्हणजे आपण टॅरो रीडर करत असतात. म्हणून जीवनात योग्य पर्याय निवड करायला टॅरो कार्ड मदत करतात आणि टॅरो कार्डचं जे वाचन करतात त्यांना टॅरो रीडर म्हणतात. कारण ते एक प्रकारचं मार्गदीपक ठरतात तुमच्या आयुष्यातलं. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे, तर मी तुम्हाला आज हे सांगते की कसं कार्ड्स कसे आहेत काय आहेत ते पण सांगते पहिल्यांदा. तर एक मिनिट मी तुमच्यासोबत शेअर करते. येस सर, मी शेअर करते आहे तुमच्यासोबत. हा. येस. तर सगळ्यांना शेअर झाली आहे स्क्रीन. तर हे माझं इन्स्टिट्यूट आहे स्पिरिच्युअल हिलिंग
प्रज्ञा करुणा माझ्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे. याच्यामध्ये मी रेकी, टॅरो रीडर आणि एंजल थेरपी, डाउजिंग वगैरे हे सगळे कोर्सेस इथे शिकवत असते. गेल्या 20 वर्षापासून मी इथे काम करते आहे. तर एक प्रोफेशनल टॅरो रीडरचा हा कोर्स आहे. प्रोफेशनल म्हणजे की तुम्ही शिकून प्रॅक्टिस करून तुम्ही पण घर बसल्या पैसा कमवू शकता आणि लोकांची मदत करू शकता. पैसा कमवणं म्हणजे नुसतं लोकांकडनं घेणं असं नाहीये. लोकांची मदत करून म्हणजे पर्पज ठरवायचं आहे आपल्याला, की ह्या मार्फत त्यांना आपण योग्य गायडन्स देऊन आपण त्यांची दिशा बदलू शकतो. तर हा, वेलकम केलेलंच आहे. हे आहेत आपले टॅरो कार्ड्स. अशा टाईपचे असतात. 78 कार्ड्स असतात टोटल. त्याच्यावर असे चित्र असतात. हे बघा, जवळजवळ पुष्कळ आता प्रत्येक कार्ड वेगळ्या वेगळ्या चित्रांचा आहे. कुठे आता हे पैसा पैसा म्हणतो आपण याला, पेंटाकल्स है ना. तर हे डिफरंट टाइप्स आहेत. ते ही एक आहे, हे बघा, दिल तुटलेलं आहे चारी बाजूनी, म्हणजे खुपसून तुम्हाला म्हणजे केलेलं आहे असं दिसते आहे. असे बरेच सगळेच एकेका कार्ड मध्ये जे जे चित्र आहेत त्या कार्डचे एक इतकं डिटेल अर्थ आहे ना, हे तुम्ही समजूच म्हणजे समजले तर तुम्हाला आश्चर्य होऊ शकते एकावर एक, की बापरे, म्हणजे जिने तयार केलेले, रायडर वेट म्हणून ही स्त्री होती इजिप्त मधली. तर तिने तयार केल्यानंतर इतकं म्हणजे आज कौतुक वाटतं, की एका स्त्रीने एवढा विचार करून आणि किती जीवनातले एक एक घटना त्या पिक्चर्सच्या साहाय्याने आणले वरती. खूपच म्हणजे जबरदस्त आहे. तर टोटल 78 कार्ड्स असतात. त्याच्यामध्ये मेजर अर्काना कार्ड, मायनर अर्काना कार्ड असतात. मेजर अर्काना कार्ड म्हणजे डेस्टिनी. तुमची जी डेस्टिनी आहे ठरलेली, ती बिलकुल होणारच. मग ते चांगलं असो वाईट असो जे माहिती नाही, पण होणारच म्हणजे झालेलंच आहे. किंवा जसं आपण म्हणजे आई वडील आपले आपण बदलू शकतो का? नाही. त्यांच्या पोटी जन्माला येणं म्हणजे आपली डेस्टिनी आहे. आपले मुलं आपल्या पोटी जन्माला, आता आपण बदलू शकत नाही. तर काही शत्रू, काही मित्र आपल्या हातामध्ये नसतं ते, आणि होऊन जातात त्या गोष्टी. त्याला म्हणतात मेजर अर्काना कार्ड म्हणजे डेस्टिनी. आणि मायनर म्हणजे जे आता आपण आपल्या विचारांनी बदलू शकतो. की जसं आजचा प्रोग्राम मला करायचा होता आणि मी काहीतरी घटना झाली आणि मी कॅन्सल केलं, तर हे माझ्या विचारांवर डिपेंड होतं. तर अशा पद्धतीने मायनर अर्काना कार्ड. मायनर अर्काना कार्ड मध्ये आणखी 4 प्रकारचे कार्ड्स असतात. म्हणजे हे 22 असतात मेजर अर्काना कार्ड, आणि हे 56 असतात. 56 कार्ड मध्ये अजून हे 14 कार्ड 4 प्रकारचे असतात मायनर अर्कानामध्ये. तर ते असतात वॉन्ड्स. वॉन्ड्स म्हणजे आपल्या जीवनामध्ये काय अपॉर्च्युनिटी येणार आहे किंवा काय मिळणार आहे, कोण आपला मित्र आहे, कोण आपला शत्रू आहे समजलं जातं. स्वॉर्ड्स म्हणजे आपल्या जीवनामध्ये संघर्ष काय आहे, तलवार है ना. तर इथे पैसा किंवा संघर्ष कशासाठी येतं, जमीन किंवा काही तब्येतीसाठी सुद्धा संघर्ष येतो कधी कधी. तर अशा पद्धतीने स्वॉर्ड्स आपले संघर्ष दाखवतो. कॉइन्स म्हणजे पैसा, पेंटॅकल्स पण म्हणतात त्याला. तर म्हणजे आपल्या जीवनामध्ये किती धनसंपत्ती आहे, किती काय आहे हे समजलं जातं याच्यावरून. नंतर किंवा कुठे येणार आहे, कोण तुम्हाला गहाळ करणार आहे, कोण पैशाने फसवणार आहे, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी कॉइन्स जेव्हा दाखवतात तेव्हा आपल्याला समजतं. आणि कप्स म्हणजे इमोशन्स, की कुठे तुम्ही प्रेमात पडणार आहे, कोण तुम्हाला प्रेम करतो आहे किंवा कोण तुम्हाला प्रेमामध्ये धोका देतो आहे, किंवा कोण चालाकी करतोय, चतुराई करतोय, वगैरे वगैरे. अशा सुंदर ह्या आपल्या जीवनातल्या 4ही डायरेक्शननी मायनर अर्काना कार्ड मध्ये हे चार प्रकारचे कार्ड दाखवतात. हे एकूण 56 कार्ड असतात. आणि याच्यामध्ये पण म्हणजे 1 to 10 म्हणजे असं नंबर दिलेले असतात. आणि हे पेज, नाईट, क्वीन, किंग हे म्हणजे तुमच्या मॅच्युरिटी लेवलवर काय आहे. तर म्हणजे पेज म्हणजे इमॅच्युअर असतात लोक, म्हणजे जसं 13, 14, 15 वर्षाची मुलापासून तर 21 वर्षाच्या मुलांपर्यंत एक प्रकारची इमॅच्युरिटी असते. म्हणजे जीवनाचा सेन्स राहत नाही, सगळं काही नवीन असतात, भुरभुर करणं असं ओढणारे असतात, हा. हे करू, ते करू, तसं करू. अशा टिपच्या बरोबर आहे की तुमचे विचार तसे आहेत. असं नाहीये की तेवढ्याच वयाचे लोक करू शकतात. कधी कधी एखादा बिझनेस नवीन लावला, तर एखाद्या 50 वर्षाच्या व्यक्तीने लावला, तर नवीन बिझनेससाठी तो कसा भरभर ओढत असतो की अरे ये भी करके देखेंगे, वो भी करेंगे, वो भी. तर अशा वेळेस बरोबर तो पेज येतो की तुमची इमॅच्युरिटी आहे. बाबा जरासा जमिनीवर राहा, थोडस विचारपूर्वक कर, शांतपणे कर. अशा पद्धतीने म्हणजे तिथे आपल्याला गाईड मिळतं. नंतर नाईट. नाईट म्हणजे थर्ड पर्सन. क्वीन, किंग म्हणजे क्वीन म्हटलं ते एक मॅच्युअर्ड लेवलची लेडी. आणि हे बघा, अगदी लेडी असेल तर म्हणजे स्त्री असेल तर स्त्रीसाठीच बरोबर क्वीन येतं, तिथे राजा येत नाही. किंवा मग माणूस असेल त्या वयाचा किंवा त्या मॅच्युअर्ड लेवलचा, तर तो बरोबर किंग येतो.
इतकं आश्चर्यकारक गोष्ट आहे ना, जेव्हा तुम्ही कार्ड वाचाल आणि बघाल तर असं वाटतं की असं कसं समजतं, ह्या निर्जीव आपल्याला आता दिसतात ते निर्जीव कागदाचे तुकडे, पण नाही, ते कागदाचे तुकडे नसतात. त्याच्यामध्ये एक शक्ती म्हणा किंवा एक एनर्जी असते. तर एकदम इतकं सुंदर, म्हणजे ते एका कार्ड मध्ये अशी एनर्जी असते की जसं काही आपल्याशी ते कार्ड बोलतात आहे, फक्त त्यांची भाषा आपल्याला समजायला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण ते स्प्रेड करतो आणि त्याला आपण दाखवतो. आणि याच्यातून असं एखादा कार्ड निवडायचं आणि तो बरोबर तुमचा टच असतो, तुमच्या हाताचा टच, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारची एनर्जीची लेवल वाहते आहे, त्याप्रमाणे तुमचा कार्ड बरोबर तिथे येतो आणि तुम्हाला तो दाखवतो की तुमच्यामध्ये आता सध्या ही एनर्जी आहे. तर अशा पद्धतीने आपलं भविष्य आपल्या आतच असतं, आपल्या विचारांमध्ये लपलेलं आहे. आपल्याला ते फक्त ओळखता येत नाही, तर त्याची भाषा आपल्याला इथून शिकायची असते. तर इतकं सुंदर हे आहे की कोणालाही वाटतं की आता काय करावं, आता काय करावं, विचारून पाहावं आणि आपल्याला समजलं जातं. तर असं महत्व दृष्टिकोनाचं, सकारात्मक दृष्टिकोनाची निर्मिती याच्यात करायची आहे, म्हणजे आपल्याला आपल्याला हर एक गोष्ट कोणत्या दृष्टिकोनातून आपण करतो आहे, त्या मागे करण्याचं काम म्हणजे उद्देश काय आहे, तर हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आणि तशा पद्धतीने प्रत्येक काम करताना सकारात्मक दृष्टिकोनाची निर्मिती करायची असते आपल्याला. असं नाही की चल मी काम करते आहे, पण माहिती नाही होईल की नाही, मला जरासं धकधकच होते आहे, किंवा मला विश्वासच वाटत नाही, आता जसं कोणासोबत बिझनेस करायचा माहित नाही ग, लोक बरोबर नसतात, हे असं असं अशा टाईपचं आपण जेव्हा नकारात्मक गोष्ट ठेवलो, तर तसंच आपल्या बिझनेस होतो किंवा तसंच आपल्याला त्याचा म्हणजे समोरचं भविष्य मिळायला लागतं. तर ह्याच्यावरून आपल्याला समजता येते की आणि बरेचदा असं आपल्याला आपलेच म्हणजे विचार सकारात्मक आहेत की नकारात्मक आहे ओळखताच येत नाही. तर अशा वेळेस आपल्याला टॅरो कार्ड्स खूप चांगलं मदत करतात. तर त्यामुळे आपण नक्कीच हे शिकूया आणि आपल्या आपल्या या ताकदवर विचारांना आपणच पकडूया. है ना, भविष्य आपलं जाणून घेऊया, बदलूया आपल्या भविष्याला आणि स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या पण जीवनामध्ये एक मार्गदीपक आपण बनूया. तर अशा पद्धतीने आपल्याला हे असतात आणि आपण याच्यात काय काय शिकणार आहे ते मी तुम्हाला सांगते आहे. तर याच्यामध्ये टॅरो कार्ड बद्दल पूर्ण माहिती, अगदी एक एक प्रत्येक कार्डची माहिती, की हा आता जसा हा चित्र दिसतो आहे आणि हा आहे एक चित्र, त्याच्यामध्ये काय आहे त्याचा अर्थ. जसं याच्यामध्ये एक म्हणजे जशी एक परी दिसते आहे, देवता दिसते आहे आकाशामध्ये, हा मोठा सूर्य आहे असा, आणि पिवळा प्रकाश म्हटलं तर लख्ख सूर्य म्हणजे दिवसाचा सूर्य उगवलेला आहे. त्याच्या प्रकाशामध्ये ही एक देवता तुम्हाला आपल्या पंखामध्ये घेतलेल्या आहे तिने, है ना. आणि खाली कोण आहे, ते एक नग्न स्त्री आणि पुरुष आहे, ढग आहेत, इमोशन्स आहेत, हिच्या मागे पहा झाड आहे आणि खूप सुंदर, आणि हे याच्या मागे आग लागलेली आहे त्या झाडाला वगैरे. दोघे जमिनीवर उभे आहेत वगैरे वगैरे, आणि खाली इथे लिहिलेल्या कार्डचं नाव आहे लव्हर्स. म्हणजे काय तर तुम्ही दोघंही हे नवरा बायकोसाठी येतं, तर यांच्यामध्ये मानसिक शारीरिक सगळ्या गोष्टींनी एकरूप असतात. आणि अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला नियती म्हणजे हे देवताचं एक आशीर्वाद आहे की तुमचं संसार खूप चांगला चालेल किंवा काही, असं बऱ्याचशा गोष्टीमध्ये आहे. पण हाच काळ जर छोट्या मुलांच्या जसं 14-15 वर्ष किंवा लग्नाच्या आधी आलं, तर मग थोडंसं हे तुम्हाला आशीर्वाद, पण सामाजिक पद्धतीने तुम्हाला तिथे अवेअर व्हायला पाहिजे, हे आपल्याला समजून येतं. आपण सामाजिक पद्धतीने योग्य नाही समजत, हा ना, लग्नाच्या आधी शारीरिक म्हणजे संबंध. तर अशा वेळेस आपल्याला, आणि इतक्या जणांना पकडलेलं असतं ना आम्ही, आजकाल तर खूप वेळ असतं, मग त्यांना समजून सांगावं लागतं की बेटा असं नाही करायचं, तसं वगैरे वगैरे. ऍक्च्युअली ते चांगलं आहे, म्हणजे दोघांचं एकमेकांचं पटतं आहे, दोघं एकमेक, पण लग्न करा, लग्नानंतर तुम्ही. पण हा जर समजा रिव्हर्स आला, रिव्हर्स म्हणजे आता हा जसा सरळ दिसतो, ह्या काढला तुम्ही असं उलट ठेवलं, असं खालचा वरती आणि वरचा भाग, म्हणजे हा भाग वरती आणि हा भाग खालती असा उलटा ठेवला, तर त्याच्यात एक मिनिंग असतं की तुमचं आपसामध्ये पटत नाही, शारीरिक रिलेशनशिप बरोबर नाहीये, किंवा मग काहीतरी डिवोर्स पर्यंत गोष्ट येऊ शकते. इव्हन मग दोघांची चुकामुक होऊ शकते, म्हणजे लग्न होणार नाही, किंवा मग लग्न झालं तर कोणाची तरी डेथ पर्यंत कधी कधी जातं. ह्याच्यामध्ये डेथ सुद्धा कधी कधी म्हणजे आपल्याला ओळखता येतं. पण ऍक्च्युली आम्ही सांगत नाही असं. ऍक्च्युली माझ्याकडे एकदा असं झालेलं होतं की म्हणजे समोर एक लेडी आली होती, संगीता कांबळे म्हणूनच आहेत होत्या. तर LIC मध्ये त्या म्हणजे काम करायच्या, आणि त्यांनी आपल्या म्हणजे पैशांचा सगळा व्यवहार विचारत होत्या. पण ते कार्ड येत होतं डेथचं, जसं हे लव्हर्सचं आहे ना, तसं डेथचं पण कार्ड आहे.
तर मला ते खूप म्हणजे धक्का बसत होता. तर म्हटलं मग पैसा तर तुझ्याकडे भरपूर येणार आहे, तू त्याची काळजीच करू नको, कारण पैशासाठी भरपूर ते येत होतं कार्ड चांगले पॉझिटिव्ह, पण ते डेथच दाखवत होतं. तर म्हटलं तू पहिले, अशा वेळेस मी त्यांना कसं सांगणार आहे, तर त्यांना मी एक सांगितलं की तू पहिले आपल्या तब्येतीकडे लक्ष दे. तू आता इथून माझ्याकडे जाण्याच्या आधीच जाता जाता पहिले तू डॉक्टरकडे जा, आपला बीपी चेक कर, आपला शुगर चेक कर, जे काही आहे बेसिक ट्रीटमेंट ते तर कमीत कमी. ती म्हणाली की नाही नाही मॅडम, असं काही होत नाहीये मला वगैरे वगैरे. तर नाही आहे, चांगली गोष्ट आहे, पण तू चेक कर, पैसा तुझ्याकडे येणार आहे. पण तिने खरंच हो म्हणाली, पण जरा वेळ लागला. आणि काहीच दिवसाने तिला ब्रेन हॅमरेजचा अटॅक आला, आणि 8-10 दिवसांनी ती गेली. LIC एजंट होती, सगळं काही होतं, भरपूर पैसा कोसळला. सगळं LIC पॉलिसीज हे ते ते जे काही तिला चिंता होत्या सगळ्या निघाल्या, पण जीव नाही राहिला. अशा वेळेस समजा तिने ऐकलं असतं कदाचित, तर कदाचित काही झालं असतं. पण काही काही वेळेस आपण म्हणतो की ऐकलं असतं तर असं झालं असतं, तर ह्या सर्व गोष्टीच आहेत. शेवटी जे व्हायचं तेच होतं. मोठे डेस्टिनी आपण बदलू शकत नाही, पण याचा पत्ता लागणं पहिले म्हणजे मोठी गोष्ट आहे. तर मी असं सांगत नाही कोणाला डेथ विथ असं डायरेक्ट, काय एक उदाहरण सांगितलं. तर मला स्वतःलाच धक्का, म्हणजे धक्केबाजच होती ती गोष्ट. तर अशा पद्धतीने असतं. तर आणि हा व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे की तुम्ही तुमच्या कार्याने, तुमच्या ऍक्शनने तुम्ही तुमचं भाग्य बदलू शकतात. हा बघा वटवाघूळ हे दिशा बदलवतोय अगदी, म्हणजे पाठीच्या धक्का लावून अगदी ऍक्शनने वगैरे. तर अशा टाईपचं आपल्याला ते गुड असं सुंदर आपल्याला म्हणजे त्याचं कसं करायचं काय म्हणजे आपल्याला मिळतं, है ना. तर टॅरोचे प्रकार किती असतात, टॅरो हे वगैरे सगळं असतं, मेजर अरकाना कार्ड किंवा हे वगैरे सगळं अशा टाईपचं शिकवलं जातं. कार्डची केअर कशी करायची, कसं सफल करायचं. आणि हा याच्यामध्ये एक विशेष ही आहे गोष्ट, की इथे महिला जास्त करतात. असं नाही की पुरुष करत नाही, पुरुष पण करतात असं नाहीये, पण महिला जास्त याच्यासाठी की महिलांना इंट्युटिव्ह पॉवर जास्त असते, इंट्युशन जास्त म्हणजे असतात त्यांना. आपल्याला बघा, आपल्याला असं वाटतं ना, कोणी आपल्याकडे बघत असलं तर त्याची नजर वाईट होती बाई, असं म्हणतो आपण. आता त्यांनी बिचाऱ्याने सहज नजरेने पाहिलं, दुसरा माणूस म्हणतो काय त्याने तर सहजच ओळखून पाहिलं, पण नाही, आपल्याला ते समजतं त्याच्या मागचं काय. तर हे नेचरच आहे आपलं. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये काही गणित नाही राहत, काही शास्त्र नाही, काही नाही, याच्यामध्ये इंट्युशन जास्त आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रेकी शिकले असाल तर जास्तच चांगलं असतं, कारण आणि जे नाही शिकत टॅरोच्या नंतर मी त्यांना शिकवतेच रेकी. कारण रेकी म्हणजे हा तर आपला बेसिक आहे. तुम्ही मग याच्यामध्ये टॅरो शिका नाही तर नका शिकू, काही नाही, पण रेकी मात्र सर्वांनी शिकलंच पाहिजे. म्हणजे तो पर्सनली सगळ्यांना ती ग्रोथ करते रेकी, इतकी सुंदर आहे. आणि हा मात्र प्रोफेशनल कोर्स आहे. तर तुम्ही बसल्या बसल्या करू शकता, किंवा मग आणखी आपला साईड बिझनेस म्हणूनही करू शकता. रिटायरमेंट प्लॅन, आणि हे असं आहे की जसजसं तुमचं वय वाढतं, तुमचे त्या पद्धतीचे अनुभव वाढतात स्वतःचे, आणि तुमच्याकडे बघण्याची नजर समाजाची एक वेगळी बनते, तुमचं एक वेगळं इम्प्रेशन एक वेगळं बनतं. तर हे मात्र, आणि लोकांची नजर तुमच्याकडे म्हणजे एक आदरणीय, भावपूर्ण असं होतं. तर याच्यात आपण अजून बऱ्याचशा टॅरो कार्ड बद्दल महत्वपूर्ण गोष्टी शिकणार. चार्जिंग कसं करायचं, चार्जिंग म्हणजे रेकीचं, पण जे रेकी नाही शिकले त्यांना पण चार्जिंग करायला शिकवतोच आपण. तर असे स्प्रेड आहेत, खूप प्रकारचे स्प्रेड, म्हणजे वेगळे वेगळे प्रश्न जसे जसे असतात तसे तसे तुमचे स्प्रेड्स बदलतात. तर म्हणजे कसं ऑप्शन, कसं हे घेऊ की ते करू, ह्या गावाला जाऊ की त्या गावाला जाऊ, की इथे करू की तिथे करू. इव्हन म्हणजे मला एक प्रेग्नेंट लेडी आली, मुलगा होईल की मुलगी होईल, ऍक्च्युली मी हे गोष्टी पण सांगत नाही, पण तिला एक असं सांगितलं होतं की पहिला मुलगा होता म्हणे, आणि ती ऍक्च्युली अबॉर्शन करायला म्हणून दवाखान्यात जात होती, कारण दुसरं मला पाहिजे नाही, आणि माझी परिस्थिती नाहीये वगैरे अशा टाईपचं वगैरे थोडंसं तिचं हे होतं. तर जाता जाता तिने माझी ऍड पाहिली आणि म्हणे की चला एकदा त्यांचं, आणि ती त्या दिवशी त्या डॉक्टरांची भेट झाली नाही म्हणून, तर माझ्याकडे आली. तर म्हणे की मला असं असं, तर काढलं मी कार्ड. तर म्हणे मला ना तसं तर अबॉर्शनच करायचंय, पण असं वाटतं की मुलगी, एक मुलगा एक मुलगी झाली तर हा पण एक माझ्या डोक्यात विचार आहे वगैरे असं. तर आम्ही कार्ड काढले, तर तिला पाहिलं, म्हणजे एकदा एम्परर आलं होतं. म्हटलं अगं इतकी सुंदर मुलगी होणार आहे तुला, तू कशाला म्हणजे ह्या गोष्टी करते. म्हटलं आता झाल्यानंतर पापच आहे ना एक प्रकारचं अबॉर्शन करणं, जाणून बुजून करणं. म्हटलं नको असं करू, छान मुलगी येणार आहे. आणि तू हा विचार करू नको की म्हणजे खर्च आहे मग असं आहे. म्हटलं ही लक्ष्मीचंच अवतार आहे असं समज. हिचे आल्याने तुझं म्हणजे अगदी बदलून जाईल. कारण एम्प्रेस म्हणून होतं, खूप सुंदर एक कार्ड आहे, की म्हणजे राणी हो की राणी, म्हणजे महाराणी सारखे, म्हणजे तिचे राहणीमानच असं असते, आणि म्हणजे ती ऊर्जाच तशी असते.
की जन्मताच पा कोणी जन्मलं तर एकदम वेगळंच माहोल सगळा बदलून जातो. लिटरली तसं झालं. त्याच्यानंतर ती पण लेडी मग टॅरो कार्ड वगैरे शिकली आणि आज ती मुलगी म्हणजे 4-5 वर्षाची आहे. तर अशा पद्धतीने आपण कोणातरी त्या मुलीचा जीव पण एक वाचला असं समजा किंवा तिला जीवन मिळालं, किती मोठी गोष्ट आहे ना. तर अशा टाईपचं असतात. माझ्या कार्ड्सचे वेगळे प्रकार आहेत. केस स्टडी असते, तुम्हाला मटेरियल पण, नोट्स तर माझ्या एवढ्या मोठ्या नोट्स, आणि त्या नोट्स म्हणजे पूर्ण मी जे आजपर्यंत जेवढं शिकले त्याचा सर्वाचा अनुभव आहे. तुम्हाला इतकं रेडी मटेरियल राहील की तुम्हाला खूप जास्त अभ्यास करायची गरज नाही, पण ते प्रॅक्टिस करता करता करावं तर लागेल. कोणतंही काही करताना त्याच्यामध्ये घुसावं लागतं, एक रूप व्हावं लागतं. तेव्हा कुठे तुम्हाला असं नाही तर मग देगाहारी खाटल्यावर इथं नाही. पण मी जास्तीत जास्त सोपं करण्याचा प्रयत्न केला, कारण मला मी ज्यावेळेस शिकले, तर मी अशा मॅडम कडून शिकले की त्या जस्ट म्हणजे पुण्याहून शिकून आल्या होत्या, आणि 1 महिनाही नाही झाला होता आणि मी त्यांच्याकडनं शिकले. तर स्वतःच त्यांचे काही अनुभवच नव्हते, आणि त्यामुळे मला काही त्यांच्यात अनुभव मिळाले नाही. तर मी तुम्हाला एक माझी स्टोरी सांगते की मी माझ्याकडे कसे काही कार्ड आले, की मला कसं काय म्हणजे वाटलं की शिकावं किंवा आवड निर्माण झाली. बघा, सुरुवातीपासूनच माझं एज्युकेशन हे सायन्स मधून झालं. त्यामुळे मला हे ज्योतिष्य शास्त्र म्हणा किंवा मला हे काही पटतच नव्हतं. मला असं वाटायचं हे अंधश्रद्धा आहे किंवा काहीतरी लोक बनवतात असं. म्हणजे बिलकुल, माझ्या आईला खूपच शौक होता ज्योतिष्याचा. ती बिचारी खूप कुंडल्या घेऊन घेऊन फिरायची असं तसं. मला खूप राग यायचा, मला बिलकुल आवडायचं नाही. पण झालं काय की म्हणजे माझे मिस्टर हा म्हणजे त्यांना अटॅक आला आणि ते गेल्यानंतर आमची परिस्थिती थोडीशी एकदम डामाडोल झाली. मानसिक म्हणा किंवा भावनात्मक, फायनान्शियली, ह्या सगळ्या गोष्टींनी म्हणजे मी अगदी डामाडोल झाली होती. माझी मुलगी, लहान मुलगी, ती फक्त 9व्या वर्गात होती. आणि त्यावेळेस जस्ट काहीतरी गुगलवरून वगैरे काहीतरी तिला काय पत्ता लागला माहिती नाही कुठून तिने तिने ते टॅरो कार्ड्सच्या बद्दलची माहिती काढली. आणि एक मॉलचं उद्घाटन होतं नागपूरमध्ये, तिथे आम्ही पाहायला गेलो होतो. तर तिथे एका याच्यामध्ये ते टॅरो कार्ड्सचे कार्ड्स दिसले. तर तिने खूप हट्ट केला आणि मला टॅरो कार्ड्स घेऊन दे वगैरे. तर ते तेवढे त्यावेळेस 500 रुपयाचे कार्ड्स होते. म्हटलं काय पण बोलते, म्हणते हे 500 रुपयाचे कार्ड्स, मला वाटलं खेळायचे वगैरे असतील ते, आपण पत्ते गेम खेळतो ना तसे वगैरे. तर आता तिच्या मुलीचा हट्ट, घेऊन दिला. तिने आपल्याजवळ ते कार्ड्स ठेवले 21 दिवस. त्याच्यासोबत काय काय जी प्रोसिजर तिला माहिती होतं ते केलं तिने. आणि मग बसली एक दिवस सगळ्यांना घेऊन. मी तेव्हा माझ्या आईकडे शिफ्ट झाली होती. तर मामा मामी, आजी आजोबा सगळेजण बसले. म्हणे मी सगळ्यांचं भविष्य सांगते, तुम्हाला प्रश्न काय विचारा. आणि बसली आणि सगळ्यांनी गमती गमतीमध्ये, बच्चा बच्चा होता छोटा आपला म्हणून गमती गमतीमध्ये तिचे प्रश्नाचे उत्तर तिने दिले वगैरे. आणि जेव्हा माझी वेळ आली, मी विचारलं, तर तिने माझ्या प्रश्नांचं जे उत्तर दिलं, मला खूप आश्चर्य वाटलं की अरे, असं कसं हे बरोबर देते. आणि आपण म्हणजे आपली मुलं जरी असले तरी पण आपण प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी शेअर करत नाही किंवा त्यांना माहिती नाही राहत ना आपल्या. पण ही एक्झॅक्टली माझ्या मनातली उत्तरं देत होती. तर मला खूप आश्चर्य वाटलं की हे असं कसं करू शकते, आणि काय असं करते, काय असं हिला समजलेलं आहे की अशा टाईपचं ही उत्तर देते वगैरे वगैरे. तर मग तेव्हा मग मी तिला म्हणजे म्हणजे तेव्हा माझ्या मनामध्ये ती इच्छा खूप जागृत झाली की काय आहे, मला शिकायचंय. तर किती चांगलं होईल जर मी असं कोणाचं उत्तर म्हणजे कोणाचं प्रश्न मनातलं उत्तर देऊ शकले तर. तर अशा पद्धतीने माझ्या मनामध्ये ते सतत रेंगाळत राहिलं. आणि आपण म्हणतो ना, जे आपल्या आतमध्ये असतं, आपलं बिईंग बनतं, आपलं नेचर बनून जातं, तीच गोष्ट बाहेर मिळते आपल्याला. आज आपल्याला जे बाहेर दिसतंय ना, हे बाहेर काहीच नाहीये. हे दुनिया काहीच नाहीये. आपल्या आतमध्ये आहे तशी दुनिया आपल्याला बाहेर दिसते आहे. हे सत्य आहे. तर तशा ह्याच्या पद्धतीने माझ्या मनामध्ये सतत मला पण शिकायचंय, मला चांगलं व्यवस्थित शिकायचंय, काय आहे काय आहे. तेव्हा तर काही ऍडव्हर्टाइजमेंट नाही, फेसबुक नाही, व्हॉट्सअप नाही, काहीच नव्हतं असं म्हणजे. तर ऑटोमॅटिकच मला एक म्हणजे कुठून तरी मला पेपरमध्ये छोट्या जाहिरातीमध्ये एक ऍड दिसली. आणि तोही पेपर म्हणजे रद्दी पेपर. त्याच्यामध्ये ऍड दिसली की टॅरो कार्ड द्वारा भविष्य जाणा. म्हटलं अरे वा, हे कुठे आहे. आणि नेमकं नागपूरमध्ये तर मी पाहिलंही नव्हतं, कधी ऐकलंही नव्हतं. पण मला ते दिसलं नंदनवनला, त्या मॅडम होत्या राजेश्री मॅडम म्हणून. मी लगेच, आणि तेव्हा लँडलाईन फोन होता, मोबाईल वगैरे पण नव्हताच मला वाटतं. तर लँडलाईन फोननी त्यांना फोन केला आणि त्यांना भेटले. मग एकदा मी स्वतःचे कार्ड्स बघितले, कारण मी पण खूप दुःखी होते त्यावेळेस. जस्ट मिस्टर गेले होते.
त्यांनी बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या. त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मला त्यांनी सांगितलं होतं, की तुम्हाला जो मदत करतोय ना, त्याच्यापासून तुम्ही वाचून राहा. तुम्ही स्वतः जिम्मेदारी घ्या तुमच्या प्रॉपर्टीची म्हणा किंवा तुमच्या पैशांची वगैरे. तेव्हा तर माझ्याकडे सगळं काही होतं म्हणजे. पण तो जो मुलगा मला मदत करत होता त्याच्याविषयी तिने जेव्हा सांगितलं तेव्हा म्हटलं काही पण बोलते. पण चला ठीक आहे. मग पण बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी तिने सांगितल्या त्या मला खूप छान वाटल्या. आणि मी त्यांना म्हटलं की मला शिकायचंय. त्यांनी म्हणे बघ मी एकच महिना झालाय मी शिकले, तर मला काही खूप जास्त एक्सपिरियन्स नाहीये, पण मला जेवढं येतं तेवढंच मी तुम्हाला शिकवणार. म्हटलं ठीक आहे, हरकत नाहीये. त्या काळामध्ये मी मला वाटते 25-30 हजार रुपये काहीतरी मला दिले होते. त्यांनी म्हणजे 25-30 हजारामध्येच त्या काळामध्ये मी शिकले होते, अगदी 8च दिवसामध्ये. 8ही दिवस नाही लागले होते. अगदी थोडं थोडंसं म्हणजे 2-2, 4-4 वाक्यामध्ये एकेका कार्डचं महत्व शिकवलं होतं त्यांनी. आणि खरंच त्याच्यानंतर जेव्हा काही वर्षानंतर म्हणजे ती गोष्ट खरी झाली, म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल त्यांनी मला सांगितलं की हा व्यक्ती तुम्हाला धोका देऊ शकतो, तुम्ही अवेअर राहा. पण मी ऐकलं नाही किंवा मी तेवढं लक्ष दिलं नाही. कारण प्रत्यक्षात तो व्यक्ती माझ्याशी खूप प्रेमाने, खूप शहाणपणाने माझ्याशी काम करत होता. पण मला असं म्हणजे अविश्वास असा मनात आलाच नाही आणि येऊच शकत नव्हता, अशी सिच्युएशन होती. आणि अशा सिच्युएशन मध्ये मला त्यांनी मॅडमनी गाईड केलं होतं मला, की तुम्ही ह्या व्यक्तीपासून सावध राहा. आणि खरंच शेवटी तेच झालं, की त्याच व्यक्तीने ज्याने माझे सगळे कामं करायचे आहेत, त्याच व्यक्तीने मला करोडोनी फसवलं आणि पूर्ण डाऊन झालं. म्हणजे हे सगळं व्हायला मला 3-4 वर्ष लागले. आणि त्याच्यानंतर मग मी परत स्टडी केली ह्या कार्डची, की काय असं. आणि मी कार्ड लिहून ठेवले होते, त्यांनी मॅडमनी मला लिहून ठेवायला सांगितले होते, की बघा हे भविष्य आज तुम्हाला काही वाटत नाही, किती दिवसांनी येतं हे मलाही नाही माहिती, पण तुम्ही लिहून ठेवा. आणि खरंच माझ्या डायरीमध्ये ते सगळे मी लिहून ठेवलं होतं, की कोणत्या कार्डचा काय अर्थ आहे आणि कोणत्या सिच्युएशनला काय गाईड करतो. आणि खरंच 2-4 वर्षांनी ते दिसलं. आणि पूर्ण तोपर्यंत पैसे सगळे चालले गेले होते, काही अर्थ नाही. पण हरकत नाही, जे आपल्या आयुष्यामध्ये शिक्षण असतं, आपलं जीवनाचं शिक्षण असतं, ते आपण जेव्हा त्यांना शिकत नाही तोपर्यंत तो आपल्याला देतच राहतो, आपल्याला तो त्रास वाटतो. पण जोपर्यंत आपण जेव्हा शिकलो असं डिक्लेअर केलं, की तिथून त्रास हटतो आणि तिथे आपल्याला मार्ग बनतात. आणि खरंच आज बघा, तेच कार्डच्या मदतीने मी आज लोकांना शिकवायला लागली. आणि मी माझं स्वतःचं पुस्तक, स्वतःचे नोट्स तयार केले म्हणजे पूर्ण. आणि ते नोट्स म्हणजे माझा पूर्ण जीवनाचा अनुभव त्याच्यामध्ये आहे, की हा कार्डचे काय काय अर्थ आले किंवा कसं कसे लोकांचे भविष्य खरं ठरले. ह्याचा कम्प्लिटली सार मी माझ्या नोट्समध्ये दिलाय. ह्या नोट्स कधी कोणाच्या म्हणजे काय म्हणतात त्याला, कॉपी पेस्ट नाही आहेत. ह्या पूर्ण माझ्या स्वतःचे अनुभव आहेत हे सगळे. हे सगळं तुम्हाला शिकायला मिळणार आहे याच्यामध्ये. तर नक्कीच शिका. आणि अगदी आपल्या जीवनाला म्हणजे अलग ट्रान्सफॉर्मेशन मध्ये घेऊन चला. म्हणजे खूप मजा येते की लोकांचं काय. एक मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगते. म्हणजे की एक लेडी माझ्याकडे आली आणि खूप परेशान होती ती. आणि मला म्हणजे म्हणे की आमच्या दोघं नवरा बायकोचं कसं राहणार, त्याचं मला भविष्य बघायचं आहे वगैरे. म्हटलं ठीक आहे, आपण कार्ड्स काढले वगैरे. तर चांगले दिसले मला, असं काही खूप वेळ नाही, पण आता थोडस तू तू मी किंवा आहे चालतच आहे. तर तिला मी शहाणपण सांगायला लागली, की मॅडम थोडस ज्ञान आपल्याला सांगावं लागतं, कारण या गोष्टी की मॅडम थोडस बघा, होतच आहे बायकोला थोडस सांभाळून. मला माहिती आहे की तुम्हाला त्रास होतो आहे किंवा हे आहे, तुम्ही पण थोडंसं शांततेने घेतलं किंवा समजून घेतलं. काही गोष्टी आहेत आपल्याला खाली वाकून काही कधी काही काही गोष्टी करून घ्याव्या लागतात, वेळ निभवून न्यावं लागते वगैरे वगैरे. मी आपले ज्ञान सांगते. ती एकदम म्हणाली मॅडम, थांबवलं त्यांनी मला. मॅडम, मी आता सरळ कोर्टमधून आले, कोर्टात नाही येते आहे. मी खूप परेशान झालेली आहे. माझा डिवोर्स झाला. माझा लास्ट दिवस होता आज, रजिस्ट्रेशन झालं, सगळं झालं. आणि मी तुमच्याकडे आले आणि तुम्ही मला म्हणताय की माझं जीवन पुढचं चांगलं जाणार आहे, दोघं चांगलं संसार करणार आहे. शक्य आहे का? डिवोर्स झाला मॅडम, डिवोर्स. म्हणजे लिटरली मला तिने अशा पद्धतीने मी बोलत होती. माझं पण एकदम म्हणजे असं सगळी ऊर्जा जी काही सांगत होते ज्ञान, ते सारं पार वाया गेल्यासारखं असं उतरलं. आणि एकदम असे घाबरल्यासारखं मला असं झालं की बापरे, मी काय सांगते. पण माझ्या कार्ड्स मध्ये कुठे येतच नव्हतं की ह्याचा डिव्होर्स झालेला आहे. असं कसं यार. द लव्हर्स होतं ते, स्पष्ट स्पष्टपणे बाहेर द लव्हर्स, म्हणजे दोघांमध्ये अजूनही एकरूपता आहे, अजूनही दोघं भेटतील, अजूनही म्हणजे डिव्होर्स येतच नव्हतं. हा, थोडंसं वादविवाद भांडण येत होते. असं काय. पण मग नंतर
तिथेच मग मी कार्ड्स बंद केले आणि म्हटलं की मॅडम सॉरी यार, माझ्या हातून काहीतरी मिस्टेक होते, चूक झालेली आहे, सॉरी म्हटलं. आणि तिथेच मी कार्ड्स बंद केले आणि म्हटलं की मी नाही सांगू शकणार तुम्हाला पुढचं. आणि मग ती चालली गेली. आम्ही पैसे घेतले ना काही, पण मला मात्र आतमध्ये सतत असं जाणवत आहे की असं काय झालंय, की असं कसं होऊ शकतं की इथे माझ्या कार्ड्स मध्ये तिचा डिवोर्स येतच नाहीये, आणि ती म्हणते की कोर्टात ना डिवोर्स घेऊन आली. ठीक आहे, 5-6 महिने गेले. त्याच्यानंतर ती माझ्याकडे परत आली. आल्याबरोबर पाया पडते आणि नमस्कार करते, म्हणे मॅडम सॉरी, मी त्या दिवशी माझा बिहेवियर खरंच मी खूप डिस्टर्ब होती आणि खूप म्हणजे एकदम हे झालं होतं, मला फ्रस्ट्रेट झाली होती. काय झालं म्हटलं, काय झालं असं परत? तर म्हणे मॅडम परत आम्ही दोघं एकत्र आलो. काय, कसं काय म्हणजे एकत्र कसे गेले? म्हणजे आमचा मुलगा आहे त्याच्यासाठी, म्हणून त्याचा म्हणजे त्याचे वडील हे एकत्र राहू शकले नाही. आणि माझी सासू, जिच्याशी म्हणजे माझं पटत नव्हतं, तिच्यामुळे आमच्या दोघांमध्ये वादविवाद होता. त्या डिव्होर्सला 2 वर्ष लागले त्यांना घ्यायला. कोर्टाच्या चक्रा मारून, पैसा खर्च करून, वकिला फीस, हेन तेन, किती फ्रस्ट्रेशन, किती डोक्याला ताप. 6 महिन्यामध्ये परत दोघं एकत्र आले. आता एकत्र म्हणजे पहिले चोरून लपून भेटत होते. हा, दुसरीकडे ही राहत होती मुलाला घेऊन, चोरून लपून भेटत होते. मग हळूहळू बिंदास्त भेटायला लागले. त्या 6 महिन्यातच तिची सासूचं डेथ झाली. त्याच्यामुळे आणखीच प्रॉब्लेम मिटला हिचा. म्हणजे आणि आता परत एकत्र आले, तर मग सासऱ्याने भूमिका घेतली की आता तुम्ही असे चोरून लपून भेटता, त्यापेक्षा तिला आण बाबा घरी, पोराला आण, माझ्या नातवाला घरात आण. अशी परिस्थिती क्रिएट केली झाली. आणि नंतर त्याच तारखेला, ज्या तारखेला त्यांचं लग्न झालं होतं, त्याच तारखेला रिमॅरेज केलं. असं हे जीवनाचं नाटक आपण करत असतो. तिथेच भांडाभांडी, तिथेच रिमॅरेज, तिथेच आहे. आणि आज तीच जीवन त्यांचं चालू आहे. काहीच नाही सांगता येत की कोणाचं काय, कसं, कशा स्टोरीज येतील, कशा कशा काय पद्धतीने, काहीच सांगता येत नाही. इतकं आश्चर्य वाटतं की अरे हे कार्ड मध्ये असं दिसतच नाहीये, मग हे असं कसं होऊ शकतं, असं कसं होऊ शकतं. पण आपल्याला विश्वास ठेवून आणि आपल्याला त्याच्या मागे खूप, असं नाहीये की आज तुम्ही टॅरो कार्ड शिकले तर धडाधड तुम्ही पैसा कमवायला लागाल, आणि असं असं पण नाहीये. त्याला वेळ लागतो, वेळ द्यावा लागतो. आज मी तुम्हाला इतक्या कॉन्फिडेंटली ह्या गोष्टी सांगते आहे, कारण मी 20 वर्ष त्याच्यामध्ये जगलेली आहे. 20 वर्षाची प्रॅक्टिस आहे माझी ही. पण एवढं मात्र नक्की आहे की तुम्हाला ही मी सोपी करून दाखवेन, सोपं करून शिकवेन. आणि मेन म्हणजे आज जसं माझ्या मॅडमशी जेव्हा मी शिकले, मी त्यांचं हे नाही करत आहे, खरंच त्यांच्यामुळे माझ्या जीवनात आलं, धन्यवादच असतं. पण त्याच्यानंतर कधी त्यांच्याशी भेट नाही झाली किंवा कधी मार्गदर्शन झालं नाही, किंवा त्यांनी एक जस्ट मार्ग दाखवला. पण त्याचा डीप स्टडी ही सेल्फ स्टडी आहे माझी, हे मात्र जरूर आहे. पण हे मात्र मला जे नाही मिळालं ते मी तुम्हाला द्यायला तयार असते. कारण मला माहिती आहे की कसे कसे लोक येतात, कसे कशा पद्धतीचे अनुभव येतात, किती लोक टीका टिप्पणी करतात. आणि एकट्या स्त्रीला हँडल करणं कसं कठीण जातं. पुरुष असेल तर काही हरकत नाही, तरी पुरुषांनाही येतं म्हणा, असं नाही म्हणत मी. पण स्त्रियाला जरासं जास्त आपण, एकटा पुरुष, अशी परिस्थिती आलेली आहे की एका वेळेस एकटी मी बसली होती माझ्या ऑफिसमध्ये, आणि एकटा पुरुष आला आणि म्हणे की मॅडम मला स्त्रियांना पाहिलं की माझ्यामध्ये सेक्स जागृत होतं. अशा वेळेस तुम्ही कसं म्हणजे उत्तर देणार आहे? आतून तर फाटून जाते सगळे की काय म्हणजे काही होऊ शकते. कारण भीती असते आपल्या मनात. पण तरी पण आध्यात्मिकतेमध्ये जेव्हा आपण येतो, तो एक स्ट्रॉंगनेस वेगळं असते आपलं. आपल्या नजरेमध्ये ती एक म्हणजे स्ट्रॉंगनेस म्हणा किंवा ते पवित्रता, ती एक वेगळ्या पद्धतीने एनर्जी दिसते. आणि तशा वेळेस आपण पद्धतीने उत्तर देऊ शकतो. आणि कोणीच तुमच्यावर वार करू शकत नाही. आणि अशासाठी म्हणून तुम्हाला ते सेफ झोन पण राहण्यासाठी पण तुमची रेकी हे तुम्हाला काम मदत करत असते. रेकी शिकणं पण खूप जरुरी असते जेव्हा तुम्ही कार्ड शिकता तर. है ना, तर त्यासोबत रेकी तुम्हाला एक प्रोटेक्शन देते, तुम्हाला एक इंट्युशन पॉवर वाढवतं. आणि तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये मदत करते, पैशामध्ये मदत करते, भावनात्मक तुम्हाला मदत करते. खूप जबरदस्त आहे. शिकण्यासाठी ना ह्या दुनियेत इतकं काही आहे. कधीच थांबू नका. आणि याच्यानंतर जे शिकणं जरी तुमचं असेल, पण एक ऍक्च्युली ना एक प्रॉपर गायडन्स देणारा म्हणजे कोच, ते सुद्धा. आता मी स्वतःला गुरु म्हणत नाही. गुरु म्हणजे काय असतं, लोक ना मग गुरु गुरु म्हणून खूप धावतात आणि खूप पाया पडतात आणि येतं, असं मला स्वतःला हे नाही. ओके, आहे बिलकुल इज्जत देतात, मला खूप चांगलं वाटतं. पण ऍज अ कोच म्हणजे मी तुम्हाला त्या मार्गाने घेऊन जाते की तुमचंही भलं हो, माझं भलं झालं, तुमचंही भलं हो त्या मार्गाने.
हा माझा उद्देश असतो. तर नक्कीच तुम्ही सर्व शिकण्यासाठी तयार असाल असं मला वाटतं आहे. आणि बिलकुल याच्यासाठी तुम्ही म्हणजे तयारीने या. अगदी है ना, बिनधास्त या. तुमचा हात धरून मी अगदी शेवटपर्यंत घेऊन जाईलच. आणि म्हणजे शेवटपर्यंत म्हणजे काय, तुमच्या सोबतचे अनुभव पण माझ्यासोबत, म्हणजे कधी कधी अशी परिस्थिती येते की असे असे लोक आलेले आहेत, तर मग आम्ही त्यांना उत्तर देऊ शकत नाही, तर मॅम काय करायचं. तर बिलकुल झूम आहे, तुमच्यासोबत मी ऑनलाईन जोडू शकते, किंवा तुम्ही प्रत्यक्ष माझ्याकडे घेऊन येऊ शकत असाल तर बिलकुल तसं पण मी करते. तर माझा साथ नेहमीच असतो. तर आता आपला हा क्लास 15 दिवसाचा, जवळजवळ 15 ते 20 दिवस लागतात. 15 दिवस नाही, जास्तच लागतात. 20 दिवस वगैरे तर नक्कीच लागतात. कधी कधी महिना पण जातो. त्याच्यावर म्हणजे कसं तुम्ही प्रॅक्टिस कशी करता काय त्याच्यावर पण डिपेंड असतं. तर हा 2 जून म्हणजे आता जो 2 जून पासून चालू होणार आहे, आणि याचा क्लासेस राहणार मंडे टू फ्रायडे, आणि संध्याकाळी 4 ते 6 वगैरे असता, म्हणजे बरोबर अशा टाईपचं असते. टायमिंग थोडंसं बदलता येईल आपल्याला, कधी कधी कोणाकोणाचा जॉब असेल काय असेल तर तशा पद्धतीने आपण हे करता येईल. आणि नाही जमत कोणा लाईव्ह, तर त्याचं सेम रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळेल. म्हणजे असं बिलकुल नका समजू की अरे मला ही वेळ नाही जमत तर मी मी कसं करेन. बिलकुल नाही, तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्हाला तुमचं म्हणजे तुम्ही शिकू शकता. हा, ह्या कोर्स सोबत सोबत माझी मुलगी आहे श्रद्धा कुमार. ही म्हणजे आता कॅनडाला आहे. कॅनडावरून तुमचा क्लास तुम्हाला हे देणार आहे, गिफ्ट देणार आहे ती. ऑरा क्लिनिंग आणि क्रिस्टल, हे म्हणजे कसं क्रिस्टलच्या माध्यमातून आपला ऑरा कसा क्लीन करायचा हे ती शिकवणार आहे. आणि आपण बॉडी पेंडुलम, जसं मी एक याच्यामध्ये माझ्याकडून जे एंजल कोर्स जे शिकले असतील त्यांनी केलं असेल कदाचित. म्हणजे पेंडुलम जो असतो तो पण आपल्याला शॉर्ट उत्तर देतो. तर त्याच्यासाठी आपल्याला तो पेंड्युलम लागत असतो. पण कधी कधी तुमच्याकडे काहीच नसेल, तर तुमची स्वतःची बॉडी सुद्धा तुम्ही पेंडुलम म्हणून वापरून कसं तुम्ही त्याचा उत्तर येस नो मध्ये मिळू शकते हे ती तुम्हाला शिकवणार. म्हणजे हा कोर्स तुम्हाला, म्हणजे हा क्लास एक फ्री राहणार त्याच्यासोबत. आज याची स्पेशल डिस्काउंट आजच्या याच्यामध्ये आहे. तसं तर मी 30,000 रुपये घेते, कारण हा लाईव्ह कोर्स आहे म्हणून. रेकॉर्डिंग मध्ये मी देत नाही. रेकॉर्डिंग जर तुम्ही अटेंड करू शकले नाही तर त्या लाईव्ह कोर्सची रेकॉर्डिंग देते. तर अगदी लिमिटेड सीट असतात त्याच्यामध्ये. अगदी 10च्या वरती तर मी घेतच नाही, कारण मला पर्सनली एकेका व्यक्तीकडे लक्ष देणं आवडतं. कारण मला प्रत्येकाची ग्रोथ बघायची असते. नुसतं शिकवायचं म्हणून शिकवायचं नाहीये. माझा मोटोच आहे की मला जे माझ्या आयुष्यात मिळालं ते इतरांना पण मिळावं. तर ह्या बॅच मध्येच मी फक्त 25,000 ठेवलेलं आहे. अगदी लिमिटेड सीट्स राहतील. हे आपले बँक डिटेल्स आहेत, आणि हे आपलं तुम्ही ऑनलाईन पेमेंट असं अशा पद्धतीने करू शकता, है ना. तर नक्कीच आता मी तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारू शकता. मी आपण म्हणजे एकमेकांशी बोलू शकतो. आता मी सगळ्यांना अनम्यूट करू शकते. ठीक आहे, एक मिनिट मी आता. तर मी सर्वांना अलाउ केलेलं आहे. आपल्याला काही प्रश्न असतील तर जरूर जरूर तुम्ही आता मला विचारू शकता. येस पल्लवी, तुझे अनुभव सांग. मॅम, अनुभव असा मी पहिल्यांदा तुम्हाला मनापासून धन्यवाद मानूनच सुरुवात करते. अरे, कारण, थँक्यू. मी बेसिकली मी टीचर आहे आणि माझं घरचाही व्यवसाय आहे, हॉटेल व्यवसाय आहे. अशा सगळ्या गोष्टी माझ्या चालू आहेत. पण हो. मी माझ्या स्वतःच्या एका सिच्युएशन मध्ये अडकलेली असताना मॅडमच्या संपर्कात आले. त्यांच्याकडे पहिल्यांदा मॅम मला रेकी देत होत्या, पण मॅमनी मला इतकं काय म्हणता येईल इन्स्पायर केलं की पल्लवी तू शिक, तू स्वतःला आधी डेव्हलप कर, मग तुझा नवरा, मग तुझं घर, ते नंतर बघू. आधी हा. आधी तू स्वतः स्ट्रॉंग बन. त्यांनी मला रेकी बेसिक, त्याच्यानंतर मग मी 3rd लेवल कम्प्लीट केलं, मास्टर्स, ग्रँड मास्टर आणि प्रोफेशनल टॅरो ट्रेडिंग पण मी मॅम कडे शिकले. आता Yes. ह्या गोष्टी आता सध्या इतकं मार्केटिंग झालेलं आहे, एवढ्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. मॅमचं एक म्हणजे काय म्हणता येईल की टचवूड की आपल्याला अशा गुरु मिळाल्या आहेत की एकदा आपला हात धरलेला कधीही सोडत नाही. कधीच नाही सोडत येस. कुठल्याच गोष्टीत. की नाही तुला ह्या सिच्युएशन मधनं काय करायचंय हे तुला कळत नाहीये, तू कधी मला रात्री फोन कर, असं मॅडमचं असतं.
बिलकुल जस्ट एक बिलकुल. मेसेज टाईप केला की मॅम, ह्या हे असं असं क्लायंटचा प्रश्न आहे आणि मला कळत नाहीये मी आता ह्याच्यात काय करू. त्या पूर्ण आपल्याला डिटेल उत्तर देणार की हे असं कर तू. एखादं टॅरो ट्रेडिंग स्प्रेड असं असं आला आपल्याला नाही समजला, मॅडम परत सांगणार. म्हणजे असं नाहीये की एक 15 दिवसाचा कोर्स झाला आणि आपलं सगळं संपलं. असं बिलकुल नाही, मॅम कायम आपल्या बरोबर असतात. कितीतरी अनेक म्हणजे फ्री कोर्सेस इतके मॅडम देतात. जादू असेल, अंतर्मनाची चावी, तो इतका एक्सलंट कोर्स आहे. म्हणजे फक्त मॅडमचं बोलणं ऐकलं ना तरी आपण रिचार्ज होत राहतो. आणि आपल्याला ते एक मानसिक स्थैर्य आणि फ्रेशनेस येत राहतो सिच्युएशन फेस करायचं. खरंच म्हणजे एक्झॅक्टली. मॅडम एवढे तुमचे धन्यवाद आहेत ना. एक्झॅक्टली. आणि मेन म्हणजे काय आहे की तुम्ही करणारे आहात, त्याबद्दल मला तुमचे धन्यवाद करायला मिळेल. चांगलं वाटतं. थँक्यू सो मच. म्हणजे आज तुम्ही सगळे इथे आहात ना, तुमचा नक्की काहीतरी वरनं काहीतरी देणं आहे म्हणून आपण मॅडमशी जोडले गेलोय. हे 100% मी सांगते आणि सगळ्यांना सांगते की तुम्ही नक्की जॉईन करा. याच्यात माझं पर्सनल इंटरेस्ट काही नाहीये की मॅडमनीही मला असं काही सांगितलेलं नाहीये, पण हे मी अनुभवलं त्यांच्याकडनं म्हणून तुमच्याशी शेअर करते. थँक्यू सो मच. येस, खूप खूप धन्यवाद पल्लवी, खूप धन्यवाद. आणि खरंच आहे, आपल्याला जे मिळालं ते इतरांना वाटणं, हेच खरंच जीवन जगण्याची कला आहे. कारण आपण इथून घेऊन काहीच जाणार नाहीये, सगळं खाली हाताने जाणार आहे. तर मग का नको आपल्याला जे मिळालं ते वाटून जाणं, है ना? तर पैसा, प्रॉपर्टी याच्या मागे लागू नका. आपलं डेव्हलपमेंट वाढवा. आपलं डेव्हलपमेंट आपण कसं करू शकतो याच्यावर लक्ष द्या, याच्यावर फोकस करा. आणि तेच तुम्ही घेऊन जाणार आहे. म्हणजे नेक्स्ट लाईफचं बर्थ तुम्हाला जे मिळेल ना, तर तुम्हाला त्या लेवलचं मिळतं. आज ज्या लेवलला मिळालं, म्हणजे लेवल म्हणजे कसं की आपण ज्या आई वडिलांच्या ह्याच्यामध्ये जातो, किंवा आपल्याला जे मित्रमंडळी मिळतात, किंवा जे आपल्याला फायनान्शियल कंडिशन मिळते, हे आपल्या जन्माजन्माचं म्हणजे कर्म असतात. आणि आता आपण जे कर्म केलं त्या कर्माच्या अनुषंगाने आपल्याला पुढचं जीवन मिळणार आहे. तर आता कितपत खरं आहे कितपत खोटं आहे हे मला नाही माहितीये. पण समजा सपोज म्हणूनही जर असं केलं तरी सुद्धा काय वाईट आहे यार. करा ना चांगली गोष्ट, कशाला वाईट मध्ये जायचं, हो की नाही? तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या म्हणजे आपल्या जीवनाचा खरंच म्हणजे एक सार चांगला बनवायचा आहे. आणि प्रेशियस लाईफ बनवायचं आहे स्वतःसाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी सुद्धा. तर नक्कीच या, आणि अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर बिलकुल प्रश्न विचारू शकता.